10वीतून 11वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही इम्पॉर्टंट 5 पॉईंट्स आहेत. तर पहिला पॉईंट जो आहे तो चॉईस. तुम्ही मॅथ्स चॉईस करून PCM ग्रुप निवडू शकता. सपोज तुम्हाला पाठांतराची आवड आहे, बायोलॉजीचं प्रिपरेशन करण्यासाठी आवडतं, तर तुम्ही PCB ग्रुप निवडू शकता. कारण चॉईस खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही तिथं चुकलात तर पुढे प्रॉब्लेम फेस करावा लागतो. जे तुम्हाला योग्य वाटतं, ज्यात तुमचं इंटरेस्ट आहे, तोच ग्रुप निवडा. आणि नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ 11th. तर 10वीला 90 क्रॉस झाल्यानंतर मुलांना वाटतं अरे ठीक आहे, 11वीची काय एवढं अभ्यास करण्याची काय आवश्यकता नाही आहे, 11वी असं निघून जाईल, आपण कसंही पास होऊ. पण हे चुकीचं आहे. कारण 11वीचा बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर 12वीला प्रॉब्लेम येतो. आणि तो तुमचा 10वीचा सिलेबस होता एवढा आणि 11वीचा एवढा सिलेबस आहे. 11वीला जर सिरियस घेतलं तर तुम्हाला 12वी इझी जाईल. आणि 11वीला जर तुम्ही टाईमपास केलात, 11वीला तुम्ही वेळ दिले नाहीत, अरे आपण असे कसे पास होऊ, आपल्याला 90% आहेत, त्यामुळं आपल्याला आरामात ते 11वी निघून जाईल, अजिबात असं डोक्यात आणू नका. कारण 10वीचा सिलेबस आणि 11वीचा सिलेबस या दोघांमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. जेवढं तुम्ही 11वी सिरियस घ्याल तेवढं तुम्हाला 12वी इझी जाईल. तर सेल्फ स्टडी सगळंच डिपेंड नाही राहून चालत क्लासवर कॉलेजवर. तर तुम्हाला सेल्फ स्टडी खूप इम्पॉर्टंट आहे. काहीतरी व्हिडिओज पाहतोय, एखादी यूट्यूबवर 2-3 तास व्हिडिओज पाहिले तर हे अभ्यास नाही आहे. तर तुम्हाला स्वतः रिव्हिजन करायचं आहे, सेल्फ स्टडी करायचे, प्रॉपर स्वतःचे तुमचे नोट्स काढायचे. त्यानंतर डाऊट क्लिअरिंग. जवळपास तुम्हाला आता 10वीतून 11वी आल्यानंतर खूप काही डाऊट्स येतात. तो डाऊट क्लिअर त्याच वेळी ते डाऊट्स क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळी डाऊट्स क्लिअर नाही केले तर हळूहळू पुढे त्याचे वाढत जातं आणि तुम्हाला पुढे खूप अडचणी येतात. तर तो डाऊट, आज जो डाऊट येतो तो डाऊट त्याच वेळी लगेचच क्लिअर करून घेत चला. आणि नेक्स्ट आहे टेस्ट. बऱ्याच मुलांना सवय कशी असते की टेस्ट काय गरज आहे, आपल्याला खूप काही येते, टेस्ट द्यायची काही आवश्यकता नाही. असं अजिबात चालत नाही आहे. जेव्हा तुम्ही टेस्ट द्याल तेव्हा तुम्हाला आयडिया येते की खरंच आपला अभ्यास किती झालेला आहे. तुम्ही जेवढ्या टेस्ट द्याल तेवढी तुमची प्रॅक्टिस होते. डोक्यात न काढा मला 90% आहेत, 85% आहेत, मी आरामात 11वी पास होईल, अजिबात असं नाही आहे. 11वीला प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळ, प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे. तर आजच आणि आताच कामाला लागा, अभ्यासाला सुरू करा.